तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव, ईश्वरी शलाकाच्या गावी शलाकाच्या आईवडिलांकडे पोहोचतात आणि त्यांना सांगतात की शलाकाबद्दल जे काही झालं त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? शलाकाचे आईवडील म्हणतात, नाही, आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही. ईश्वरी शलाकाच्या आईवडिलांना ती बॅड न्यूज देते. शलाका या जगात नाही आहे हे सांगते. शलाकाचे आईवडील खूप रडतात. अर्णव राकेशचा फोटो दाखवतो आणि विचारतो, हाच आहे का तो माणूस, शलाकाचा नवरा? शलाकाचे आई वडील घाबरून एकमेकांकडे बघतात. त्यांना माहिती असतं की हाच तो आहे, पण राकेशने धमकी दिल्यामुळे ते तोंड उघडू शकत नाही. आता अर्णव, ईश्वरी दोघं एकत्र मिळून राकेशची पोलखोल कशी करतायत, त्याला जेलमध्ये कसं पाठवतायत हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की अर्णवच्या घरी सगळे रात्री जेवायला बसलेले असतात. राकेश आपला मोबाईल चार्जिंगला लावायला जातो आणि अर्णवचा मोबाईल तिथेच ठेवलेला असतो. राकेशचं लक्ष त्याच्यावर जातं. अर्णवला AS मोबाईल रिपेअरिंग शॉपमधून फोन आलेला असतो. राकेश मनात म्हणतो, म्हणजे या दोघांनी शलाकाचा मोबाईल इथेच रिपेअरला दिला असेल. अर्णवचं लक्ष नाही आहे हे बघून राकेश तो मोबाईल घेऊन बाजूला जातो. राकेश बाजूला जाऊन तो फोन उचलतो. रिपेअरिंगवाला म्हणतो, साहेब, तुमचा मोबाईल रिपेअर झाला आहे आणि त्यातला डेटा पण रिकवर झाला आहे. तुम्ही येऊन मोबाईल घेऊन जा. राकेश म्हणतो, तुम्ही पत्ता पाठवा. काय ना, मला काही वेळ नाही आहे, माझा ड्रायव्हर येऊन मोबाईल घेऊन जाईल. तो माणूस ठीक आहे म्हणतो आणि पत्ता पाठवतो. राकेश तो मोबाईल आणण्यासाठी तिथे धावत निघून जातो. तर थोड्या वेळाने अर्णव, ईश्वरी रूममध्ये येतात. दोघंही रूम आवरत असतात, कपाट आवरत असतात आणि तेवढ्यात तिथे आकाश येतो. आकाश अर्णवला खाली वाजणारा मोबाईल त्याला देऊन जातो. अर्णव मोबाईल चेक करतो आणि त्याला कळतं की ज्या दुकानात मोबाईल रिपेअरिंगला दिला आहे त्या दुकानातून सारखे फोन येत आहेत. अर्णव दुकानात फोन लावतो. इथे राकेश त्या दुकानात पोहोचलेला असतो. राकेश आपली खोटी ओळख सांगतो आणि अर्णवचा ड्रायव्हर आहे तो मोबाईल हवा आहे हे सांगतो. दुकानदार काही मोबाईल द्यायला तयार नसतो. दुकानदार म्हणतो, मी आधी अर्णव सरांशी बोलून घेतो, कन्फर्म करतो आणि मग तुम्हाला देतो. दुकानदाराच्या एका हातामध्ये शलाकाचा मोबाईल असतो आणि दुसऱ्या हातात स्वतःचा मोबाईल असतो. दुकानदार अर्णवला फोन लावतो. तो अर्णवला विचारतो, साहेब, तुमचा ड्रायव्हर आला आहे, त्याच्याकडे मोबाईल देऊ का? अर्णव म्हणतो, नाही, मी कोणत्याही माणसाला पाठवलं नाही आहे, कोणाकडे मोबाईल देऊ नका. राकेश दुकानदाराच्या हातातला मोबाईल हिसकावतो आणि पळून जातो. दुकानदार म्हणतो, तो माणूस जो आला होता ना, तो तुमचा मोबाईल घेऊन पळून गेला आहे. अर्णव डोक्याला हात मारून घेतो. ईश्वरी विचारते, अर्णव सर, काय झाले? कोणाचा फोन होता? काय म्हटले ते? अर्णव म्हणतो, त्या मोबाईल शॉपमधून फोन होता. आपल्या आधी राकेश येथे पोहोचला आणि मोबाईल घेऊन पळूनसुद्धा गेला. ईश्वरी म्हणते, म्हणजे माझा अंदाज खरा होता. राकेश आपल्या रूममध्ये मोबाईल शोधायलाच आला होता. अर्णव म्हणतो, चल आत्ता बघू आपण. राकेश घरात आहे की नाही ते चेक करायला हवं. अर्णव, ईश्वरी खाली येतात. खाली इथे अंजलीच्या डोहाळे जेवणाची सगळी तयारी चालू असते. अर्णव विचारतो, राकेश भाऊजी आहेत का आतमध्ये? अविनाश म्हणतो, हो, ते आतमध्येच आहेत. थोड्या वेळाने अंजलीसाठी डबा घेऊन जाणार. अविनाश इशाऱ्याने विचारतो की काय झाले? अर्णव काहीच झालं नाही असं दाखवतो आणि अर्णव, ईश्वरी राकेशला भेटायला त्याच्या रूमकडे जातात. आजींना डाऊट आलेला असतो. त्यांचं नक्कीच काहीतरी लपवाछपवी चालू आहे असं वाटतं. इथे अर्णव, ईश्वरी राकेशच्या रूमकडे येतात. राकेशचा रूमचा दरवाजा आतून लावलेला असतो. अर्णव म्हणतो, नक्कीच हा बाहेर गेला असेल. अर्णव, ईश्वरी जोरजोरात दरवाजा ठोकवतात. राकेश दरवाजा उघडतो. तो उघडाच उभा असतो. राकेश म्हणतो, काय झालं काय? एवढ्या जोरजोरात काय नॉक करताय तुम्ही? अरे, आंघोळ करत होतो मी. अर्णव, ईश्वरी त्याच्याकडे बघत राहतात. त्यांना प्रश्न पडतो की राकेश जर इथे आहे, तो आंघोळ करतोय, तर मग तिथे गेलं तरी कोण? राकेश एवढ्या पटकन आला कसं काय? राकेश म्हणतो, काय बघताय काय असं माझ्याकडे? हे अर्णव, काय आंघोळ घालायला आलायस का तू? ये आतमध्ये, चल घाल आंघोळ. राकेश अर्णवचा हात धरून त्याला आत घेऊन येतो. अर्णव राकेशला काही विचारणार तेवढे तिथे घरातले सगळे येतात. आजी विचारतात, अर्णव, हे सगळं काय चालू आहे? अर्णव म्हणतो, आजी, अगं ताईबद्दल बोलायला मी इथे आलो होतो. राकेश म्हणतो, हो का? अरे पण हे नेहमीचंच झालं आहे. तुम्ही दोघं असं येता ना की जसं काही जाब विचारायला आलात. ठीक आहे,
बोला, काय बोलायचं होतं? अर्णव म्हणतो, ताईला डिस्चार्ज मिळाला आहे आणि सगळं बिल वगैरे मी पे केलेले, त्यामुळे तुम्ही काही पे वगैरे करू नका, एवढंच सांगायचं होतं. अर्णव निघून जातो. घरातले सगळेच निघून जातात. राकेश मनात म्हणतो, बरं झालं, थोडक्यात वाचलो, घाईघाईने आलो म्हणून वाचलो. तर इथे अर्णव ईश्वरी आपल्या रूममध्ये येतात. ते राकेशबद्दल विचार करत असतात. अर्णव म्हणतो, राकेश जर तिथे गेला होता मग तो एवढ्या लवकर आला कसं काय? ईश्वरी म्हणते, अहो तो काहीही करू शकतो, आपण बघितलंय ना. ते दोघं बोलत असताना पोलिसांचा फोन येतो. अर्णवला शॉकिंग न्यूज कळते. ईश्वरी विचारते, काय झालंय? कोणाचा फोन होता? काय झालं काय? अर्णव म्हणतो, पोलिसांचा फोन होता. तू नाही का शलाकाचा मोबाईल नंबर दिला, तो मोबाईल नंबर ते ट्रॅक करत होते. मोबाईल इतका वेळ स्विच ऑफ येत होता आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी तो फोन ऑन झाला. पोलिसांनी लोकेशन ट्रॅक केलं. AS मोबाईल रिपेअर तिथेच झाले ते ऑन, पण त्यानंतर पुन्हा तो मोबाईल स्विच ऑफ झाला. ईश्वरी म्हणते, म्हणजे आपण रिपेअरिंगला दिलेला मोबाईल हा शलाकाचा मोबाईल होता, राकेशचा नाही. अहो सर, म्हणजे कळतंय का तुम्हाला? राजेश पाटील म्हणजे हाच आहे तो राकेश. किती मुलींना फसवलं असेल त्याने. आता तर माझी खात्रीच पटते, शलाकाचा गावाकडे राहणारा नवरा म्हणजे हा राकेशच असणार. अर्णव म्हणतो, म्हणजे त्या शलाकाला भेटलेला राजेंद्र पाटील तो राकेश, माझ्या ताईला भेटलेला राजेश भोसले तो राजेश, आणि तुमच्या घरात तुझ्या आत्याच्या खोलीत राहणारा राकेश तो पण राजेश. किती ओळखी घेऊन फिरतोय हा. ईश्वरी म्हणते, नाही सर, आपल्याला ना लवकरात लवकर हालचाल केली पाहिजे. आपण त्याच्या गावी जाऊ, तिथे गावी जाऊन फोटो दाखवू आणि सगळ्यांना विचारू की हा शलाकाचा नवरा आहे का, कन्फर्म करू. सर, माझ्याकडे ती फाईल आहे ना, त्याच्यावर शलाकाच्या गावाकडचा पत्ता आहे, मी तो पत्ता काढते. अर्णवला अंजलीसाठी वाईट वाटत असतं. ईश्वरी ती फाईल काढते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, हा बघा, याच्यावर पत्ता लिहिलाय. आपल्याला आत्ताच्या आत्ताच निघायला हवं, उशीर करायला नको. अर्णव म्हणतो, आत्ता नाही जमणार, उद्या ताईचं डोहाळे जेवण आहे, आपण उद्या परवा जाऊ. ईश्वरी म्हणते, सर, अहो डोहाळे जेवणाचं काय एवढं घेऊन बसलायत? आपल्याला जर उशीर झाला ना तर तो राकेश येथे जाईल आणि सगळे सबूत मिटवून टाकेल. वेळ हातातून जाण्याआधी आपल्याला काहीतरी करायला हवं. अर्णवला ईश्वरीचं बोलणं पटतं. अर्णव ईश्वरी आजींना खोटं कारण सांगून तिथून निघतात. थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी कारमध्ये असतात. अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. राकेशने अंजलीला फसवलंय, आता एवढी मोठी गोष्ट तिला कशी सांगायची या विचारात असतो. ईश्वरी अर्णवचं टेन्शन रिलीज करण्यासाठी एका टपरीवर गाडी थांबवायला सांगते. दोघे टपरीवर उतरतात. ईश्वरी मुद्दामच बडबड करते आणि अर्णवला जरा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.